असंख्य नाती नजरेला पडती. शब्दरूपाने कथांमध्ये ती अलगद येऊनी रुजती. नात्यांमधल्या किती दिसाव्या तरल गुंतागुंती. उलगडू बघता हलक्या हाते गुंगुन जाते मती. गुंगुन जाते मती. कथा दान. लेखन आणि वाचन डॉक्टर अनघा केसकर. कपिल टपाल घेऊन घरात आला तेव्हा मैत्रेयी केतनला मांडीवर घेऊन बाटलीनं दूध पाजत होती. आता हे दृश्य पाहून कपिल जोरदार निषेध व्यक्त करणार असं मैत्रेयीला वाटलं. केतनची बाटली लवकर सोडवायला हवी ते तिलाही पटत होतं. गेले 2 महिने डॉक्टर स्टीफन न कंटाळता तेच सांगत होते, पण त्याची बाटली सुटता सुटत नव्हती. स्वतःच्या बचावासाठी ती काहीतरी कारणं शोधायला लागली. ऑफिसचं वाढतं लोड सांभाळायचं आणि केतनला गॅब्रिएलकडे दिवसभर सोपवायचं म्हणजे. पण कपिल त्याविषयी काही बोललाच नाही. हातातल्या टपालातलं एक पाकीट त्यांनी फोडलं. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि ओठ आवळले गेले. कोणाचं पत्र? मैत्रिणीने विचारलं. युनिक फर्टिलिटी सेंटरच्या लॅबकडून रिमाइंडर आले. पुढे काय करायचं याविषयी त्यांना सूचना हव्या आहेत. जर एम्ब्रिओज तसेच आणखी 1 वर्ष फ्रीज करून ठेवायचे असतील तर 15 दिवसात चार्जेस भरा असं म्हणतायत. 2 वर्षापूर्वी प्रयोगशाळेतल्या प्लेटमध्ये पाहिलेली 7 नाजूक फुलं मैत्रेयीच्या डोळ्यांसमोर आली. कॉंग्रॅच्युलेशन्स, वी हॅव डन इट. लुक ॲट दीज एम्ब्रिओज. ती फुलं दाखवताना डॉक्टर स्टीफनच्या असिस्टंटनं सांगितलं होतं. एम्ब्रिओज ही अशी सुंदर फुलांसारखी दिसतात, इतकी नाजूक. आपण चक्रावून गेलो होतो. कपिलचा हात हातात घेऊन कितीतरी वेळ आपण त्या फुलांकडे कौतुक भरल्या नजरेनं पाहिलं होतं. कपिलच्या डोळ्यातही मायेचा ओलावा आणि चेहऱ्यावर अभिमान दिसला होता. त्या छोट्याशा फुलांमध्ये आपली स्वप्न पूर्ण करण्याची ताकद होती. त्या आठवणीनं अभावितपणे मैत्रिणीनं केतनला जवळ कवटाळलं. त्याचा एक पापा घेतला. उसण्या अवसानानं ती म्हणाली, केव्हा तरी त्यांचं पत्र येणार हे माहीतच होतं ना आपल्याला, मग नर्वस का होतोयस? काहीतरी डिसिजन घ्यायला हवा ना आपल्याला. कपिलनं तिरसटल्यासारखं म्हटलं, सोपं आहे का ते? ऑफकोर्स यू नो इट बेटर दॅन मी. कितीतरी वेळा त्या दोघांनी यावर चर्चा केली होती. इनफॅक्ट इनविट्रो फर्टिलिटी थेरपी वापरायचं ठरवल्यापासून प्रत्येक टप्प्यावर चर्चा झाल्या होत्या. डॉक्टरांच्याबरोबर, एकमेकांबरोबर. रात्र कॉम्प्युटरवर बसून IVF थेरपीची, ती देऊ करणाऱ्या हॉस्पिटल्सची माहिती जमा केली गेली होती. कुणाचा सक्सेस रेट चांगला, कोण रिलायबल, कोण नुसती जाहिरातबाजी करतंय, सगळा रिसर्च केला होता त्यांनी. प्रत्येक स्टेजला प्रचंड टेन्शन आणि आशा निराशेचा खेळ. मैत्रेयीला रोज घ्यावी लागणारी इंजेक्शनं, त्याचा त्रास, त्यानंतरही ट्रीटमेंट सक्सेसफुल होते की नाही, केव्हा होणार याविषयीची चिंतायुक्त उत्सुकता. प्रत्येक वेळी गर्भाशयात ती एम्ब्रिओज सोडताना होणार एक शारीरिक क्लेश. आणि इतकं करूनही 3दा आलेलं फेल्युअर. 3ऱ्या वेळेला तर दैवानं चांगलीच हुलकावणी दिली होती. गर्भ राहिला आहे या आनंदात असताना 4थ्या महिन्यात मिसकॅरेज झालं होतं. तो आनंद अगदी क्षणभंगूर ठरला होता. मिसकॅरेज झाल्यावर पहिला आठवडाभर कपिलनं आपल्याला खूप जपलं होतं, समजावलं होतं. पण आपली रडारड कमीच होत नव्हती. ही एक गोष्ट सोडली तर आयुष्यात कुठेच कधी माघार, अपयश आपल्याला आलेलं नव्हतं. प्रत्येक गोष्ट आपण जिद्दीनं मिळवली होती. त्यामुळेच नैराश्यानं आपल्याला घेरलं होतं. कपिलनं यातलं काही समजूनच घेतलं नाही. उलट आपल्या भावना जपायच्याऐवजी चिडचिड केली होती. आता ते आठवताना पूर्वीसारखा मैत्रीला राग नाही आला. खरंच त्याचा संयम सुटावा इतकं आपण थैमान घातलं होतं का? आत्तापर्यंत असा विचारच केला नव्हता आपण. कदाचित तेव्हा त्यालासुद्धा आपल्यासारखंच आगतिक वाटलं असेल आणि त्याचा राग त्यानं आपल्यावर काढला असेल. त्यालाही आपल्याकडून तेव्हा सांत्वनाची अपेक्षा होती का?
ट्रीटमेंट सुरू केल्यावर फार फार तर दुसऱ्या सायकलपर्यंत जावं लागेल असं डॉक्टर स्टीफननं मला तोंड भरून आश्वासन दिलं होतं. पण 3 वेळा सर्व ऑर्डियलमधून जाऊनसुद्धा निराशाच पदरात आली होती. नंतरही थेरपीला गुण आलाच नाही. 4थ्या सायकलची मानसिक तयारी करण्याआधीच ध्यानीमनी नसताना दिवस राहिले होते. आधी आपल्या दोघांचाही विश्वासच बसला नव्हता. अगदी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी हुरळून जायचं नाही असं आपण एकमेकांना सांगत राहिलो होतो. मग त्या कसल्या कसल्या टेस्ट, डाऊन सिंड्रोम आहे का, त्याचे अवयव नीट फॉर्म झाले आहेत का, हार्टबीट चांगले आहेत का, 1 ना 2. वाटलं होतं केतन झाला, आता टेन्शन संपली. पण नाही. मला वाटतं आपण एम्ब्रिओज डोनेट करणार आहोत हे आता त्यांना सांगून टाकूया. काय माहीत पुन्हा आपल्याला या सर्वातून जायला जमणार आहे की नाही. त्यापेक्षा केतनच्या जावळाची पापी घेत मैत्रेयी म्हणाली. पण डोळे वर करून कपिलच्या चेहऱ्याकडे लक्ष गेल्यावर तिचं बोलणं मध्यातच थांबलं. तो म्हणाला, डोनेट काय करून टाकूया? ती काय वस्तू आहे का डोनेट करायला? आपल्या दोघांचा जिता जागता अंश आहे तो. तू कोण एकटी ठरवणार हे? अरे मी एकटीने काहीच ठरवलेलं नाही. मी फक्त माझं मत सांगितलं. तेही मी सांगायचं नाही का? असं नाही मला म्हणायचं. पण आपल्याला पुन्हा मूल नकोय हे तू ठरवून टाकलेस का परस्पर? तुला तुझी नोकरी आणि करिअर जास्त महत्त्वाचं वाटतंय हा त्याचा सरळ अर्थ आहे. कबूल कर ना. तसं मी म्हटलंय का? आणि तुला नाही का तुझं करिअर महत्त्वाचं वाटत? तिने विचारलं. वाटतं ना, मी ते कधीच नाकारलं नाही. पण तुझ्याही करिअरला मी कधीच गौण लेखलेलं नाही. सर्व प्रकारच्या ॲडजस्टमेंट्स कायम केले आहेत. ही एक गोष्ट मात्र अशी आहे की इथे जीवशास्त्रीय नियमांप्रमाणे बाईलाच गर्भात मूल वागवावं लागतं, त्याचं संगोपन करावं लागतं. माझ्या करिअरमध्ये मी माघार घेण्यानं काहीच साध्य होणार नाही आहे. काय जे करायचं ते तुलाच करावं लागणार आहे आणि हे तुलाही नीट माहिती आहे. म्हणूनच त्याविषयी बोलायचा मला जास्त हक्क आहे. या तिच्या वाक्यानं कपिलची बोलती बंद झाली. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की मुळात आपल्याला दुसरं मूल हवंय की नकोय, हवं असल्यास केव्हा, याविषयी आपलं काहीच ठरलेलं नाही. तुला आठवतंय डॉक्टर स्टीफननी अगदी सुरुवातीला आपल्याला काय सांगितलं होतं? ते म्हणाले होते की कदाचित मला नैसर्गिकरित्या दिवस राहतीलही. त्याप्रमाणे IVFच्या 3 सायकल्स आल्यावर शेवटी मी नॉर्मल कोर्समध्ये कन्सिव्ह झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा चान्स घ्यायचा असं जरी ठरवलं तरी ही एम्ब्रिओज वापरायची की नॅचरल कोर्सवर सोडायचं हेही आपल्याला ठरवायला लागेल. तुला ठरवता येतंय का ते? नाही ना. 7 एम्ब्रिओजपैकी 5 फुकट गेली. ही शेवटची 2 राहिली आहेत. डॅम इट. ती आपल्यासाठी मूल्यवान आहेत म्हणूनच तर आपण 2 वर्ष लॅबला लठ्ठ चेक पाठवतोय. पण कधीतरी निर्णय हा घ्यायलाच लागणार आहे. आपली एम्ब्रिओज खरंच डोनेट करायची आहेत का? हे बघ कपिल, माझी तिशी उलटून गेलेली आहे. दिवस तर राहत नाही आहेत. दोघांमध्ये दोष काहीच नाही हे अनुभवताना आपण कसे टेकीला आलो होतो? तेव्हा कसं वाटत होतं आपल्याला? आठव बरं. समजा मला दिवस राहिलेच नसते किंवा नंतरच्या IVF सायकलच्या वेळेलाही सक्सेस मिळाला नसता तर? आपल्या बाबतीतही फर्टिलायझेशन झालंच नसतं तर कदाचित आपल्यालाही असं कोणाकडून तरी एम्ब्रिओ मिळवावं असं वाटलं असतं. सुदैवानं तसं नाही आहे. कोणाच्या आयुष्यात आनंद फुलवता आला तर आपल्याला आणि केतनला दुवाच मिळेल ना त्या लोकांच्याकडून. मैत्रेयीचं हे म्हणणं खरं होतं. तिला नाराज करायची, काळजीत टाकायची कपिलची अजिबात इच्छा नव्हती. पण तरीही कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी सर्व गोष्टींचा साधक-बाधक विचार करणं भाग होतं. म्हणून तो म्हणाला, पण समजा आणखी 1-2 वर्षांनी आपल्याला मूल हवंसं वाटलं आणि नॉर्मल कोर्समध्ये नाही झालं तर? मैत्रेचा चेहरा कसनुसा झाला. हताशपणे ती कपिलकडे पाहायला लागली. तेव्हा तिला चुचकारत तिच्या हाताच्या पंजावर आपला पंजा ठेवत कपिल पुढे म्हणाला, म्हणजे तसं वाटू शकतं, होऊ शकतं की नाही तसं? सांग ना मला. तसं तर जगबुडीही होऊ शकते. युद्ध होऊ शकतात, ट्विन टॉवरवर बॉम्ब हल्ला होऊ शकतो. अशा कितीतरी गोष्टींचा विचार करत राहायचं सारखं. हे झालं तर काय आणि ते झालं तर काय? कंटाळा आलाय मला ह्या उलटसुलट विचारांचा. चिरडीला येत कांगावखोरपणे मैत्रेयी म्हणाली. मैत्रेयी, माझं म्हणणं तुलाही पटतंय. हा डिसिजन घ्यायचा तर किती इफ्स अँड बट्स आहेत, पॅरामीटर्स आहेत ते बघ ना एकदा. तिच्या खांद्याभोवती हात टाकून तिला जवळ घेत कपिल म्हणाला. त्यानं ती विरघळली. ओके, आय ॲग्री. डोळे पुसत ती म्हणाली, निदान केतनबरोबर खेळायला भांडायला कोणीतरी हवं म्हणून तरी एक भावंड हवंच ग. बाकीच्या अनेकांच्या बाबतीत 2 मुलं वाढवायची म्हणजे पैशाचा प्रश्न असतो. सुदैवानं आपल्याला ती काळजी नाही आहे. लगेच चान्स घेतला तर थोडा काळ कदाचित तुला ब्रेक घ्यावा लागेल
बट इट्स ओके. इट्स नॉट ओके. माझ्या करिअरसाठी मीही तुझ्या इतकीच धडपडलेली आहे. ब्रेक घेतला की मी रेसमधून बाहेर फेकली जाईन हे तुलाही कळतंय. पण त्याला काही इलाज आहे का? आणि तुला रेसबाहेर पडायचं खरंच इतकं वाईट असेल ना, तर आपण आणखी मूल नको असं वन्स फॉर ऑल ठरवून टाकूया. मग डिसिजन घेणंही सोपं होईल. कपिलनं तिच्यापुढे प्रस्ताव मांडला. आता मैत्रेयी म्हणाली, मी तसं म्हटलं का? एकदम असा टोकाचा निर्णय कसा रे घेतोस तू? करिअर सोडायचं म्हणजे मला वाईट वाटणारच ना. माझ्याबरोबरचे लोक पुढे जातील, मी मागे पडेन. ब्रेक घेण्याचा निर्णय मला किती तापदायक आहे हे फक्त मी स्पष्ट करत होते ना. ओके, मी काय केलं तर तुला बरं वाटेल? गप्प बसू? प्रत्येक वेळी तुला किती वाईट वाटतंय हे उगाळायला हवं का? मला ते कळतंय. तुझ्या करिअरच्या बाबतीत मी तुला नेहमीच सपोर्ट केले. कपिलनं आपला मुद्दा मांडला. नाही, तू मला पुरतं बोलूच देत नाहीस. मी हेच सांगत होते की तरी मी माझ्या मनाची तयारी करीन. फक्त केतनच्या भवितव्याचा विचार करून पुढेही या परक्या देशात अगदी आपलं असं प्रेमाचं माणूस कोणी नको का केतनला? मलाही हे सगळं समजतंय रे, पण अजूनही माझ्या मनाची तयारी होत नाही आहे. नेहमीप्रमाणेच एम्ब्रिओबाबत त्या दिवशीही कोणत्याही ठोस निर्णयाप्रत न येता त्यांची चर्चा थांबली. रात्रीच्या जेवणाच्या वेळी 1-2 वेळा कपिलनं वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी त्याला आलेले 2 SMS मैत्रीला सांगितले. पण तो प्रयत्न फसल्यावर दोघंही आपापल्या विचारांमध्ये गढून गेले. जेवण मुकाट्यानंच पार पडलं. कपिलच्या प्रोजेक्टची डेडलाईन जवळ आली होती, त्यामुळे त्याला रात्री थोडं ऑफिसचं काम करायचं होतं. तो त्याच्या लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला. मैत्रीला मात्र धड ऑफिसचं रेंगाळलेलं कामही करता येत नव्हतं आणि झोपही लागत नव्हती. तिच्या आजच्या कामाच्या प्रगतीचा परेशला फीडबॅक द्यायचा होता. भारतातल्या टीममधल्या 3 मुलांना त्यांच्या कामातली प्रगती विचारून घ्यायची होती, पण हे करायला मैत्रीला मूडच लागत नव्हता. ती विचार करायला लागली, समजा कपिल म्हणतो त्याप्रमाणे आपण पुन्हा लगेच चान्स घेतला तर? पण चान्स घ्यायचा म्हणजे केव्हापासून कॉन्ट्रासेप्टिव्स बंद करायची? त्यानंतर लगेच काही दिवस राहणार नाही आहेत, सिनेमात दाखवतात तसे. म्हणजे त्याचीही काहीतरी टाईम फ्रेम ठरवायला हवी. 3 महिने, 6 महिने, तरी समजा नाहीच दिवस राहिले तर? त्यानंतर गोठवलेले एम्ब्रिओज वापरायचे. पण कसंही केलं तरी गरोदरपण, बाळणपण यातून मलाच जायला लागणार आहे. केतनच्या वेळी जसं प्रेग्नन्सीमध्ये घरून काम करायची ऑफिसनं सवलत दिली होती तशी आता मिळेल का? आणि समजा मिळाली तरी नंतर 2 मुलांना सांभाळून ते मला करता येणार आहे का? म्हणजे डिलिव्हरीनंतर किमान 1.5 वर्ष तरी गप्प बसायला लागेल. आता मी प्रमोशनला ड्यू आहे. परेशनं खूप स्ट्रॉंगली रेकमेंड केलं आहे माझं नाव. कपिलला काय होतंय म्हणायला ब्रेक घे? त्याचं करिअर स्टेकला लागणार नाही आहे. ती हसली स्वतःशी आणि पुन्हा दुसरा विचार करायला लागली. असं जर आहे तर मग मगाशी त्याच्या बोलण्याचा मला एवढा का फणकारा आला? मुलं सगळं ठीक आहे, पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ माय करिअर. ह्या विचाराशी येऊन मैत्री थबकली. मग मला मूल नको आहे का? नको आहे असंही नाही, मला दोन्हीही हवं आहे, मुलंही आणि करिअरही. पुरुषांना नाही कळायच्या बायकांच्या या व्यथा आणि ही मानसिक कुतरहोड. त्यांना काय नुसतं मूल हवं म्हटलं की झालं. कपिलचं एवढंच कॉन्ट्रीब्युशन आहे या सगळ्यात? नाही, तसं नाही म्हणता यायचं. माझ्या बरोबरीनं त्यानं सर्व टेन्शन्स घेतली आहेत. मला वेळच्या वेळी ट्रीटमेंटसाठी क्लिनिकमध्ये नेणं, त्यासाठी मध्येच ऑफिसमधून घरी येणं, हॉस्पिटलचं काम झालं की मला घरी नेऊन सोडणं आणि पुन्हा ऑफिसला पळणं, मला विश्रांती द्यायची म्हणून माझ्या खाण्यापिण्याचं बघणं, माझं डाएट बरोबर होतं आहे की नाही हे पाहणं, त्यासाठी ऑफिसातून फोन करून मला वेळेवर प्रोटीन बार, दूध घ्यायची आठवण करणं, स्वतः इंजेक्शनं कशी द्यायची हे शिकून घेणं, ती देणं, हे सगळं त्यांनी केलं आहे. आता प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी तर मलाच करायला हवी ना. केतनला रात्री अपरात्री माझ्या बरोबरीनं तो सांभाळतो. मी टूरवर असले की त्याचं सगळं पाहतो. आणखी त्यानं काय काय करायला हवं आहे? ऑफिस आणि प्रोजेक्टच्या डेडलाईन्स सांभाळून हे करणं त्यालाही काही कमी त्रासाचं होत नसेल. आपण काही वेळेला उगीच रागावतो त्याच्यावर. एकदम मैत्रीच्या मनात कधी नव्हे एवढी कपिलविषयी कृतज्ञता भरून आली. आपण याला फारच गृहीत धरतोय हे स्वतःशीच कबूल करावं लागलं. मूल हवं असेल तर मलाच माझ्या करिअरमध्ये थोडा काळ माघार घ्यायला लागणार आहे. ह्या निर्णयाशी ती आली. ठीक आहे, आपल्या करिअरमधली 2 वर्ष संसारासाठी दिली असं समजायचं. पण मूल होऊ द्यायचं असेल तर मग ते नॅचरली दिवस राहण्याचे चान्स घेणं नको. फार वेळ जाईल त्या सगळ्यात. टेन्शन येईल ते वेगळंच.
आयती एम्ब्रिओज गोठवून ठेवली आहेत तीच डायरेक्ट वापरावी. त्या लॅबचे पैसे फुकट भरत राहायला नको आणि एम्ब्रिओज दानही करायला नको. या विचाराशी आलेली असतानाच मैत्रीचा डोळा लागला. मैत्रीला जाग आली ती केतनच्या रडण्याच्या आवाजानं. कपिल केतनला कडेवर घेऊन एका हातानं त्याची फॉर्म्युलाची बाटली भरत होता. मैत्रीनं घड्याळात पाहिलं 3:35 झाले होते. ती उठून बसली आणि आळसटल्या आवाजात तिनं केतनला हाक मारली. त्याला मांडीवर घेतलं. तो पेंगुळलेलाच होता. 2 मिनिटात गप्प झाला. त्याच्या हातात फॉर्म्युलाची बाटली देऊन त्याला दोघांच्या मध्ये झोपवून मैत्री आडवी झाली. सकाळी 9:30 वाजता कॉन्फरन्स कॉल होता. त्याआधी मीटिंगची थोडी तयारी करायची होती. भारतातल्या टीमकडून आलेला ताजा डाटा पाहायला आणि प्रेझेंटेबल फॉर्ममध्ये मांडायला हवा होता. हे सर्व करायचं म्हणजे निदान 7ला तरी उठायला हवं होतं. म्हणजे थोडा वेळ केतनशी खेळून गॅब्रिएल आली की तिच्या ताब्यात केतनला देऊन पुढचा वेळ तयारीसाठी मिळू शकेल. मैत्रीच्या मनात उद्याच्या दिवसाचं वेळापत्रक सुरू झालं. म्हणजे अजून 2-2.5 तास आपल्याला निश्चिंतपणे झोपता येईल या विचारानं सुखावून तिने डोळे मिटले. पण झोप काही येईना. लवकरात लवकर आपण एम्ब्रिओज वापरायचे हे तिच्या मनानं घेतलं होतं. त्यामुळे आता त्या कल्पनेशी तिचं मन खेळायला लागलं. मुलगा असेल की मुलगी? मागच्याप्रमाणे दोन्ही एम्ब्रिओज वापरली पाहिजेत. डॉक्टर म्हणाले होते त्यावेळेला की 2 वापरली तर गर्भधारणा व्हायचे चान्सेस त्या प्रमाणात वाढतात. पण समजा दोन्ही एम्ब्रिओज फळली तर? त्या कल्पनाला आणि शीतलला जशी जुळी झाली तशी आपल्यालाही व्हायची. पण तसं नाही होणार. कशावरून नाही होणार? आपल्या काय हातात आहे म्हणा. नाही होणार तसं काही. झालं तर बघता येईल काय करायचं ते. यावेळी तरी मुलगीच व्हायला हवी आहे. खरं म्हणजे पहिल्या वेळीही मैत्रीला मुलगीच हवी होती. मुलींच्या जसा हौसा मौजा करता येतात तशा मुलांच्या नाही करता येत. केतनसाठी खेळणी कपडे आणायला बेबी जारसमध्ये गेलं की किती वेळा ती मुलींच्या कपड्यांच्या विभागात रेंगाळली होती. तऱ्हेतऱ्हेचे फ्रॉक्स टी शर्ट्स तिच्या मनात भरायचे. बाहुल्यांच्या आणि भातुकलीच्या भांड्यांच्या विभागातून तर तिचा पायच निघायचा नाही. तिला स्वतःला गुलाबी रंग लहानपणापासून आवडायचा. पण मुलगा झाल्यानं तो रंग इतके दिवस बादच झाला होता. आता तरी गुलाबी रंगाच्या वस्तूंनी कपडे आणता येतील असं मनात येऊन ती खुशीनं हसली. मुलगी झाली तर ती केतनसारखीच गोरीपान होईल ना, की कपिलचा सावळा रंग घेईल? केतनला जन्मताच सुंदर जावळतं तसंच हिला असेल. पण त्याचे केस कुरळे नाहीत. ह्या बेबीचे कसे असतील? आपल्याला किंचित कुरळे केस आवडतात तसे हिचे असतील. आणि डोळे केतनसारखे टप्पोरे आणि खूप बोलके हवेत. अजून कशाला पत्ता नाही आणि लागले मी शेख महम्मदी बेत करायला. तुझ्या गर्भात मुलगी आहे असं जणू काही कोणी रिपोर्ट दिल्याप्रमाणे विचार करते मी बावळटासारखी. कदाचित पुन्हा मुलगाही असेल. अर्थात हरकत काहीच नाही. कपिल तर खुशच होईल. आई बाबांनाही मजा वाटेल. आपल्या घरात मुलीच मुली आहेत याचं त्यांना नेहमीच वैषम्य वाटत आले. दोघं भाऊ वाढतील राम लक्ष्मणासारखे. पुन्हा एकदा ती खुशीनं हसली. 21 महिन्यांपूर्वीचा तो दिवस तिला आठवला. पेनलेस डिलिव्हरीचा पर्याय नाकारून 10.5 तास लेबर रूममधल्या कॉटवर दिलेली झुंज, त्यानं आलेली कमालीची मरगळ, बाळाचं टह्या ऐकलं त्या क्षणी झालेली सुटकेची सुखद जाणीव, पण त्यातूनही टिकून राहिलेली बाळाला पाहायची असोशी. जन्माला आल्याबरोबर इथल्या पद्धतीप्रमाणे नाळ कापण्यापूर्वीच नर्सनं तिच्या पोटावर ठेवलेला तिच्यातून आलेला चिमुकला जीव स्वच्छ करून तिच्या पुढे आणून ठेवलेल्या निळ्या ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या केतनचा लालसर चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. वेदनांचा सर्व शीण त्याला पाहताच क्षणात नाहीसा झाला होता. तेव्हाही तो काळ्याभोर डोळ्यांनी टुकूटुकू पाहत होता. नंतरची फीडिंगची धावपळ, केतनचं रडणं, तिचं हवालदिल होणं, सगळं किती पूर्वी होऊन गेल्यासारखं वाटतंय. यावेळी संगोपनाविषयी प्रत्यक्ष अनुभवातून खूप कळलंय आपल्याला. नवख्या पैलटकरणीसारखी धावपळ नाही व्हायची आता आपली. 2ऱ्या महिन्यात केतनच्या डोळ्यात प्रथम ओळख दिसली होती. त्याचा डायपर बदलायला म्हणून ती नेहमीसारखी त्याच्या पाळण्यापाशी गेली होती. त्यानं तिच्याकडे दृष्टी वळवली होती. त्या दिवशी ती नजर अहेतूक नव्हती. त्या चक्क ओळख दिसली होती, प्रथमच. तो क्षण अचानक मैत्रीला आठवला. तिच्या अंगावरून मोरपीस फिरल्यासारखं वाटलं. हे असे सुंदर क्षण फक्त आईच्याच भाग्यात असतात. आपल्या बेबीच्या डोळ्यातही अशीच एक दिवस ओळखीची खूण दिसेल तेव्हा कसं वाटेल आपल्याला? हाच आनंद पुन्हा एकदा घेता येईल.
या विचाराशी मैत्री थबकली. तसं खरंच होईल यावेळीही? तिच्या निरागस नजरेला नजर देता येईल आपल्याला? किती काळ तिला जन्माला येऊच दिला नाही आपण. शीतगृहात कुडकुडत ठेवलं होतं. त्या काळातलं काही समजत असेल होणाऱ्या किंवा न होणाऱ्या जीवाला? कसं समजत असेल? त्यामध्ये प्राणच फुंकला गेलेला नसतो तेव्हा. पण मग गर्भातल्या मुलाला आई काय करते ते कळतं, त्याच्यावर संस्कार करता येतात असं जे आजकाल बोललं जातं, त्याच्यावर तरी कुठे विश्वास बसत होता इतकी वर्ष लोकांचा? आज बसतोय ना. आपण सुद्धा गर्भात असताना केतनला काही काही वाचून दाखवायचा उद्योग केला आहे. कदाचित तसंच त्या कोवळ्या फुलांनाही आपल्याशी काय केलं जातं हे कळत असेल का? माणसाला त्यातलं आज काही माहीत नसलं तरी उद्या तेही सिद्ध होईल कदाचित. प्रयोगशाळेतल्या प्लेटमध्ये ते एम्ब्रिओ आधीच तयार झालं होतं, केतनच्याही आधी. म्हणजे तेव्हा जर ते वापरलं असतं आणि माझ्या गर्भात रुजलं असतं तर ही मोठी बहीण झाली असती आणि आणि केतन तिचा छोटा भाऊ झाला असता. पण आम्ही तिला तेव्हा येऊच दिला नाही जन्माला. त्याऐवजी केतनच आला. आता तिला काय सांगायचं? हा तुझा मोठा भाऊ बरं का, याला दादा म्हण असं सांगायचं? पण तो कुठे मोठा आहे खऱ्या अर्थाने? म्हणजे मोठा आहे पण खरा विचार केला तर नाहीही. आपल्या मनातली ही प्रश्नचिन्ह मैत्रीच्या डोळ्यात आपल्याला दिसतील. त्याचं काय करायचं? तिला काय उत्तरं द्यायची? तिला असं सांगायचं, बाई ग, आम्ही तुला त्यावेळी जन्माला येऊच दिलं नाही, तसंच गोठवून ठेवलं होतं प्रयोगशाळेतल्या जारमध्ये. पण आम्हाला माहीत नव्हतं की तुला ते कळतंय. उद्या तुला जाब द्यावा लागेल हेही माहिती नव्हतं मला, असं सांगू शकू आपण तिला? मैत्रेयीच्या घशाला कोरड पडली. कसंच व्हायला लागलं. अंथरुणावर पडल्या पडल्या ती तळमळायला लागली. स्वतःच्या बेचैन होण्याचा तिला अर्थच लागेना. किती खुळचटपणाचे विचार आहेत हे. त्या एवढ्याशा जीवाला काय कळणार आहे आणि तो आपल्याला जाब तरी कसा विचारणार आहे? पण त्यांना जाब विचारण्याचा इथे प्रश्नच येत नाही आहे. प्रश्न आपण ते का केलं हा आहे. या मुलांना जन्माला केव्हा येऊ द्यायचं किंवा नाही येऊ द्यायचं हे ठरवण्याचा कोणी हक्क दिला होता आपल्याला? केवळ आपला गर्भाशय, स्त्रीबीज आणि पुंबीज आपली आहेत म्हणून त्याचा केव्हा कसा वापर करायचा हे आपण ठरवणार. निसर्गाचे कायदे आपल्या हातात घेणार. किती मूर्खासारखा, अशिक्षित अडाण्यासारखा विचार करते मी. एखाद्या गावंढळ किंवा जुनाट विचारांच्या आजीबाईप्रमाणे. मैत्रिणीनं स्वतःच्या बेबंद झालेल्या मनाला दटावलं. नेहमीच्या शिस्तीनं ती विचार करायला लागली. आज शास्त्र खूप पुढे गेलंय. शहाण्या माणसानं त्याचा फायदा करून घेतलाच पाहिजे. या प्रगतीमुळे अद्ययावत ज्ञानाची आम्हाला इत्थंभूत माहिती आहे म्हणून आम्ही त्याचा फायदा घेऊ शकतो. या प्रगतीमुळेच आमच्यासारख्यांना असाध्य गोष्टी मिळवता यायला लागल्या आहेत. त्या तशा मिळवण्यात काहीही चुकीचं नाही आहे. IVF थेरपी वापरायला आपण मागे पुढे पाहिलं नाही. पूर्वीचे लोक देवाच्या मनात असेल तसं होईल असं म्हणून हातावर हात ठेवून बसले असते. फार कशाला, आपल्याला मूल होत नाही या विचारानं आपल्या जीवाची उलघाल होत होती तेव्हा आजीसुद्धा सारखी तेच पालुपद घोकत होती. त्याचा आपल्याला राग येत होता. आपण तसे दैवावर हवाला ठेवून बसलो नाही. आपण प्रयत्नांची शिकस्त केली, शास्त्राचा आधार घेतला. त्यात आपल्याला गैरही वाटलं नाही. मात्र आपण कसली थेरपी वापरतोय हे आजीला सांगायचं आपण टाळलं. तिला ते रुचलं नसतं म्हणून तिच्यापासून आपण लपवून ठेवलं ते. आता आपणही तिच्यासारखेच वेडगळ विचार करायला लागलोय. केतनच्या जन्मानंतर त्याचे स्टेम सेल साठवण्याबाबत आपल्या दोघांचं एकमत होतं. जेनेटिक इंजिनिअरिंग फार वेगानं पुढे जात आहे. भविष्यात कधी काही मोठा आजार झाला तर केतनला ते उपयोगी पडेल म्हणून आम्ही ते स्टेम सेल्स बँकेत साठवून ठेवले. यातलं काहीच आमच्या वाडवडिलांनी कधी केलं नव्हतं म्हणून त्यात अपराधी वाटण्यासारखं काय आहे? कपिल काय किंवा मी काय, आम्ही शास्त्राचेच विद्यार्थी आहोत. प्रत्येक निर्णय घेताना बुद्धीच्या कसोटीवर पारखूनच आम्ही तो घेतो. त्याचा अभिमानही आहे आम्हाला. पण मग हे मन नावाचं कोणाच्याही डोळ्यांना कधी न दिसणारं इंद्रिय हे शास्त्र का मानत नाही? का असं वेडगळासारखं हुरहुरत राहतं? त्याला गप्पही बसवता येत नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्षही करता येत नाही. कपिलशी बोलावं का हे सगळं? नको, तो नाही समजून घेऊ शकणार. सकाळी उठल्या उठल्या कपिलशी हे सगळं बोलून टाकावं अशी उबळ येत होती मैत्रीच्या मनात. पण ती मैत्रिणीने दाबली.
कपिलशी सगळं बोलून टाकल्यावर तिला मोकळं मोकळं वाटलं असतं. कदाचित त्यानं तिला वेड्यातही काढलं असतं. पण तसं करण्याच्या प्रयत्नात तिचं बोलणं कसं इलॉजिकल आहे हे त्यानं तिच्या गळी उतरवलं असतं. तो स्वतः नेहमीच लॉजिकल बोलायचा असं नाही, पण बरेच वेळा मैत्रीपेक्षा भावना आणि विचार यामध्ये रेषा आखू शकायचा. त्याच्याशी बोलणं झाल्यावर तिलाही त्याचं म्हणणं पटलं असतं. कदाचित तिचं डोकं साफ झालं असतं. पण हे बोलणं थोडक्यात आटोपणारं नव्हतं ना. तो त्याचा आवरायच्या गडबडीत होता आणि तिलाही वेळ नव्हता. म्हणूनच तिची चुळबुळ पाहून त्यानं तिला जरी तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी असं विचारलं तरी तिने हो बोलायचं आहे पण नंतर बोलू आपण संध्याकाळी असं सांगून तेव्हा विषय वाढवला नाही. संध्याकाळी मात्र कपिल आल्याबरोबर दोघांसाठी कॉफी करून आणि केतनला गॅब्रिएलसोबत बाहेर धाडून मैत्रिणीनं विषयाला तोंड फोडलं. कपिल, मी काल रात्रभर विचार केला आहे. मला वाटतं आपल्याला एम्ब्रिओज डोनेट करायचं असं आपण लॅबला करून टाकू. मला नाही जायचं त्या प्रोसेसमधून, तिनं सांगितलं. कपिल म्हणाला, मला नाही पटत आहे तुझं हे. मी काल खूप विचार केला. संसारासाठी करिअरमध्ये बॅकसीट घ्यायची तुझी तयारी असेल तर लवकरात लवकर आपण ती वापरावीत असं मला वाटतं. आपल्याला माहीत आहे की आपण जरी एम्ब्रिओज वापरायची ठरवली तरी सक्सेस मिळेलच असं सांगता येत नाही. गेल्या 3 वेळा कुठे सक्सेस मिळाला. शेवटचं वाक्य उच्चारताना कपिल थोडासा डिफेन्सिव्ह झाल्यासारखा वाटला. बहुधा त्या आठवणींनी मैत्रीच्या जुन्या जखमा पुन्हा भळभळायला लागतील अशी त्याला भीती वाटली असावी. पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे मैत्रीची प्रतिक्रिया नव्हती. ते पाहून तो पुढे म्हणाला, समजा ह्यावेळी यश नाही आलं तरी आपण पूर्वीसारखे निराश होणार नाही. मग आपण केतनवरच समाधान मानूया. तुला काय वाटतं? दैवाने दिलेली एक संधी म्हणून त्याच्याकडे पाहूया आपण. दैव? देव? कपिलच्या तोंडी दैव हा शब्द ऐकून मैत्रीला मजा वाटली. वेळ आली की माणसं किती चटकन भावनांच्या आहारी जातात. अगदी स्वतःला बुद्धिवादी म्हणणं होणारी माणसंही. दैवाचंच म्हणशील तर आपण एम्ब्रिओज न वापरताही आपल्याला मूल होऊ शकेल. केतनच्या बाबतीत झालं तसं. मला काय वाटते सांगू? हे बोलताना मैत्रीचा चेहरा कासावीस झाला होता. हं, काय झालं? तुझा चेहरा असा का दिसतोय? कपिलनं विचारलं. ही उरलेली एम्ब्रिओज डोनेट करून टाकू प्लीज. त्या त्या येणाऱ्या मुलाच्या नजरेला नजर द्यायची कल्पना मला सहनच होत नाही आहे. त्यापेक्षा आपण नॅचरली प्रेग्नन्सी व्हायचा चान्स घेऊ. गोंधळून कपिल म्हणाला, अगं तू काय बोलतेस? मला काही समजत नाही आहे. कपिलनं हे विचारायचाच अवकाश. मैत्री घडाघडा बोलायला लागली. पहाटेपासून तिच्या मनाची झालेली तगमग तिनं त्याला सांगून टाकली. अगदी गर्भसंस्कार, त्याची आता पटलेली सत्यता हे सुद्धा. बराच वेळ ती बोलत होती. आपली बीजं आहेत, आपल्याला अद्ययावत थेरपीचं ज्ञान आहे, आपली ऐपत आहे, म्हणून त्यांच्याशी खेळायचा हक्क आपल्याला पोचतो का? असा प्रश्न शेवटी तिने कपिलला विचारला. मैत्री, एम्ब्रिओज गोठवण्याचा निर्णय आपण दोघांनी मिळून घेतला होता की नव्हता? हो, नॅचरली दिवस राहिलेत म्हटल्यावर दुसरं काय करणं आपल्या हातात होतं तेव्हा. ते एम्ब्रिओज वापरता येणं शक्यच नव्हतं ना? मैत्रिणीने विचारलं. हो ना? मग आता एकदम काय झालं? तुला इतकं अपराधी का वाटतंय? कपिलनं तिला विचारलं. पुन्हा मैत्री तेच सांगत राहिली. याला काहीही शास्त्रीय आधार आज तरी नाही आहे हे तिला माहीत होतं. तिचं वाटणं अशास्त्रीय आहे आणि ते आत्ताच का तिच्या मनात आलं हे कपिलला काही केलं कळेना. पण तिला आत्ता जे काही वाटतंय ते कुठल्याही युक्तिवादानं शमणारं नाही हेही त्याच्या लक्षात आलं. तिचं वाटणं, तिचं आर्ग्युमेंट कितीही इरॅशनल असलं तरी इथे लॉजिक बिजिक उपयोगाचंच नाही. म्हणूनच त्यानं तिला त्यावर टोकायचं नाही असं ठरवलं. पण मैत्रेयी मात्र तिच्या मनातली रुखरुख, अपराधी भावना पुन्हा पुन्हा त्याला सांगत राहिली, अगदी चळ लागल्यासारखी. त्यामुळे तर कपिलची तशी खात्रीच पटली. एरवी कपिल तिच्यावर रागावला असता, ओरडला असता, पण आज त्यानं स्वतःला आवर घातला. निश्चितच हिचं काहीतरी बिघडलंय, जरा सबुरीनंच घ्यायला हवं आपल्याला, असं त्यानं स्वतःला बजावलं. तिला म्हणाला, मला तुझ्या भावना समजतायत गं, पण अनफॉर्च्युनेटली आय कॅनॉट एक्सपिरियन्स देम ऑर शेअर देम. ऑफकोर्स आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स, आणि तुझं जर हे ठाम मत असेल ना तर लेट अस गो अँड सेटल थिंग्स विथ द युनिक लॅब. बट देन पुढे पश्चाताप करायचा नाही, नाहीतर नंतर म्हणशील
पाहिजे तर थोडा वेळ घे विचार करायला. कपिल, रागावलंस माझ्यावर? मला कळतंय रे, माझं वागणं अगदी विचित्र आहे, बट आय कांट हेल्प इट. मला आतून तसं वाटतंय, काय करू मी? तू म्हणालास तसं असेल नशिबात तर नैसर्गिक रीतीनं पुन्हा मूल होईलच की आपल्याला. आपण प्लॅनिंग बिनिंग सगळं बंद करून टाकू. फर्टिलिटी सेंटरच्या लॅबमध्ये भेटायला जायची कपिलनं तरीही घाई केली नाही. 8-10 दिवस मध्ये जाऊ दिले. न जाणो मैत्रेयीचा विचार बदलला तर निर्णय फिरवण्याची शक्यता आपल्याच हाताने आपण नाहीशी करायला नको. त्या 10 दिवसात मैत्रेयीनं कपिलला एम्ब्रिओज का वापरायला नकोत हे पटवायचा अनेक तऱ्हांनी प्रयत्न केला. IVFमुळे कितीतरी बायकांना जुळी होतात, कदाचित आपल्यालाही जुळं होईल, मग काय करायचं असंही बोलून दाखवलं. आणि ज्या जोडप्याला आपण एम्ब्रिओज दान करू त्यांना किती आनंद होईल आणि आपल्यालाही सर्वश्रेष्ठ दान केल्याचं समाधान मिळेल असं पटवायचा प्रयत्न केला. कपिल तिच्याकडे बारकाईनं पाहत होता. तिची लक्षणं ठीक दिसत नव्हती, पण निर्णय घेण्याची त्याला घाई करायची नव्हती. मग मैत्रिणीनंच तिचा निर्णय पक्का असल्याचं जाहीर केलं. कपिल ऑफिसमध्ये असताना लॅबच्या लोकांची तिनं गुरुवारी संध्याकाळची अपॉइंटमेंट ठरवून टाकली. केतनला घेऊन ते या कामगिरीवर निघाले तेव्हा त्यांचं संध्याकाळचं जेवण झालं होतं आणि तो प्रचंड झोपेला आलेला होता. किरकिरत होता. कसं बसं त्याला जाडसं उबदार जॅकेट घालून ते गाडीत बसले. केतनला झोपू देण्याच्या बहाण्यानं दोघंही गप्प राहिली. या विषयावर बोलण्यासारखं आता काहीही राहिलेलं नव्हतं. लॅबच्या पार्किंग यार्डमध्ये कपिलनं गाडी पार्क केली तेव्हा केतन झोपला होता. कपिलनं बाहेरच्या डेस्कपाशी बसलेल्या रिसेप्शनिस्टला आपलं नाव आणि अपॉइंटमेंट असल्याचं सांगितलं. त्यांचा नंबर आल्यावर रिसेप्शनिस्टनं त्यांना आतही सोडलं. केतनची कारसीट खुर्चीवर ठेवत ते दोघं त्यांच्यासाठी ठेवलेल्या खुर्च्यांवर बसले. त्या दिवशी व्हेरोनिका टेलर नावाची पिंगट केसांची तरुण अधिकारी ड्युटीवर होती. याआधी त्यांच्याशी तिची गाठभेट कधी झाली नव्हती. स्वतःची ओळख सांगायची आणि त्यांची कागदपत्र शोधून काढायचे पहिले सोपस्कार पार पाडल्यावर कपिलनं थेट मुद्द्याला हात घातला. तो सांगायला लागला, गेली 3 वर्ष आम्ही तुमच्या लॅबचा उपयोग करून घेतला आहे. आम्ही त्याबद्दल अत्यंत ऋणी आहोत. 9 सालच्या मेमध्ये आम्हाला एक मुलगा झाला, नॅचरली. उरलेल्या एम्ब्रिओजचं काय करायचं याबाबत आमचं इतके दिवस काही ठरत नव्हतं. आता मात्र आमचा निर्णय पक्का झाला आहे. एका दमात त्यांनी सगळं सांगून टाकलं आणि मैत्रिणीकडे बघितलं. तिनंच पुढचं काय ते बोलावं अशी त्यातून सूचना तिला मिळाली. हा निर्णय कपिलला किती त्रासदायक वाटतोय हे आता प्रथमच मैत्रीच्या लक्षात आलं. तिनं आवंढा गिळला. आपल्याला बरं वाटावं म्हणून कपिल या निर्णयाला नाईलाजानं तयार झाला आहे आणि तरी त्या निर्णयानं आपल्याला सुटल्यासारखं वाटतंय याचं तिला वैषम्य वाटलं. ती सांगायला लागली, आम्ही गेली काही वर्ष मूल व्हावं यासाठी अक्षरशः तळमळत होतो. त्या काळात अशा निराशेच्या चक्रातून आम्ही गेलो आहे. सुदैवानं आमच्या पदरात एक मूल देवाने टाकलं. पण मुलासाठी तळमळणं काय असतं ते आम्ही पुरतं अनुभवलं आहे. तेव्हा नाव वी वॉन्ट टू हेल्प अदर्स. आम्ही आमची एम्ब्रिओज गरजू जोडप्याला डोनेट करायचं ठरवलं आहे. व्हेरोनिकाच्या डोळ्यात कौतुकाची छटा दिसली. आपला निर्णय किती कठीण असला तरी बरोबर आहे मला दुजारास मिळाल्यासारखं मैत्रीला वाटलं. स्वतःविषयीच्या सात्विक अभिमानानं तिने कपिलकडे पाहिलं. छान, मला तुमच्या भावना समजतात. मला त्याविषयी आदर वाटतो. फार थोड्या लोकांना इतरांविषयी अशी सिंपथी वाटते. पण एक गोष्ट मला इथे क्लिअर केली पाहिजे. घोगरट आवाजात ती म्हणाली. बहुधा ती अतिरिक्त धूम्रपान करत असावी. आता पण कसला असा भाव कपिलच्या मुद्रेवर प्रकटला. आपल्या निर्णयाविषयी आपण ठाम आहोत की नाही हे ठरवायला ही बाई सांगणार आहे असं वाटून मैत्री म्हणाली, सांगा ना काय सांगायचं ते. आम्ही पूर्ण विचार करूनच या निर्णयाला आलो आहे. व्हेरोनिका सांगायला लागली, मी अनेक वर्ष या क्षेत्रात काम करते. मला लोकांच्या भावनांची प्रतिक्रियांची थोडीफार कल्पना आहे. नॅचरली, प्लीज गो अहेड, कपिलनं म्हटलं. अलीकडे अमेरिकेतली बरीच मंडळी थर्ड वर्ल्ड कंट्रीजमधून सरोगेट बेबी आणायला आणि IVFसाठी जातात. गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही मूळ कोणत्या देशातून आल्यात? इंडिया, श्रीलंका की बांगलादेश? आम्ही इंडियन आहोत. का? मग इंडियामध्ये ह्या प्रकारच्या ट्रीटमेंटला अमेरिकेपेक्षा खूपच कमी पैसे पडतात हे तुम्हाला माहीत असेल. हो, तिथे जवळजवळ 50% कमी पैसे खर्च करावे लागतात.
काही काही क्लिनिक्सचा सक्सेस रेटही इथल्या इतका चांगला आहे. हो ना. सरोगेट बेबी तिथे करायला लोक जातात त्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे. पण अमेरिकेत आमच्यासारख्या लॅब्समध्ये येणारे इच्छुक श्रीमंत गटातले असतात, ज्यांना ही ट्रीटमेंट अमेरिकेत परवडते. त्यांची मानसिकता इतरांच्याहून वेगळी असते. त्यांना स्वतःसाठी गोऱ्या वंशाचीच बेबी हवी असते. त्यामुळे तुम्ही जरी एम्ब्रिओज डोनेट करायचं ठरवलं तरी ते घ्यायला इच्छुक मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. मी काय म्हणते ते लक्षात येतंय ना तुमच्या? व्हेरोनिकाने विचारलं. असा विचार आत्तापर्यंत कपिल मैत्री दोघांच्याही मनात आला नव्हता. पण व्हेरोनिकाने सांगितल्यावर त्यांना त्यात तथ्य आहे असं वाटलं. जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी माणसं सारखीच असतात. भारतातल्यासारखा अमेरिकेत जातीभेद नसेल, पण वांशिक पक्षपाताचा इथला इतिहास काही फार जुना नाही आहे. हां, माझ्या लक्षात येतंय, तोंड पाडून कपिल म्हणाला. आपण एवढं मोठं दान द्यायला तयार आहोत, पण घेणाऱ्याला ते नकोच असावं. म्हणजे त्याला थोडा रागच आला. अर्थात घेणाऱ्यालाही निवडीचा हक्क आहे हे त्या दोघांच्याही आत्तापर्यंत लक्षात आलं नव्हतं. एवढ्या मोठ्या दानाला कोणी नाकारू पाहतंय ही कल्पना अस्वस्थ करणारी होती. मैत्रीच्या डोळ्यात पाणीच आलं. कपिलची थोड्या वेळापूर्वीची प्रतिक्रिया पाहून मनात ठुसठुसत असलेली अपराधीपणाची भावना आता आणखीन ठणकायला लागली. व्हेरोनिका म्हणाली, हे तुम्ही व्यक्तिगत पातळीवर लावून घेऊ नये असा माझा सल्ला आहे. हा मनुष्य स्वभाव आहे. आपल्याला होणारं मूल आपल्यासारखं दिसलं नाही तरी अगदीच वेगळ्या वंशाचं असू नये, ते आपल्यातलंच वाटावं. त्या मुलालाही आपल्याला जैविक मातापित्याविषयी शंका कुशंका राहू नयेत असं बऱ्याच जणांना वाटतं ना. त्यात त्यांचं चूक आहे असंही नाही म्हणता यायचं आपल्याला. शेवटचं वाक्य उच्चारताना व्हेरोनिकाच्या आवाजात थोडीशी दिलगिरी डोकावते की काय अशी शंका कपिलला आली. वास्तविक ती जे सांगत होती त्यात तिचा काहीही दोष नव्हता. ती व्यावसायिक कुशलतेने त्यांची केस हाताळत होती. अमेरिकन जीवनशैलीमध्ये आणि विशेषतः व्यावसायिक आयुष्यात असल्या व्यक्तिगत ओलाव्याला जवळकीला स्थानच नसतं. सगळं कसं रोखठोक आणि स्पष्ट असतं. नाही, आम्हाला तसं नाही वाटत. हा विचार आम्ही केला नव्हता म्हणून जरा आम्ही गोंधळलो एवढंच, कपिल म्हणाला. कदाचित एखादं जोडपं तुमची एम्ब्रिओ स्वीकारायला तयार होईल, पण माझं मत विचाराल तर तशी शक्यता कमी आहे. त्यासाठी खूप वर्ष वाट पाहावी लागेल आणि इतकी वाट पाहायची तर त्या संपूर्ण काळात एम्ब्रिओ सांभाळायचा खर्च तुम्हाला करत राहावा लागेल, व्हेरोनिकाने सांगितलं. ओ, आम्ही ऑलरेडी त्याच्यावर खूप पैसे खर्च केलेत, मैत्रेयी म्हणाली. आणि इंडेफिनेटली असा खर्च करायचा म्हणजे जरा अवघडच आहे, स्वतःशीच बोलल्याप्रमाणे कपिल म्हणाला. नाही, आम्हाला तो करता येणारच नाही असं नाही, पण त्याचा उपयोग होईल ह्याची काय गॅरंटी आहे ना, मैत्रेयीचं प्रकट चिंतन. त्यावर व्हेरोनिका म्हणाली, मी तुम्हाला एक उपाय सुचवू शकेन, बघा पटतंय का ते. कपिलकडे रोखून पाहत व्हेरोनिका बोलायला लागली. तिच्या निळसर घारवट डोळ्यात तेव्हा मांजरीचा लबाड भाव उमटल्याचा कपिलला भास झाला. काय, मैत्रीने विचारलं. व्हेरोनिका सांगायला लागली, तुम्हाला स्वतःला तुमचे एम्ब्रिओज नक्की वापरायची नसतील तर तुम्ही ती आमच्या लॅबला पुढच्या संशोधनासाठी म्हणून डोनेट करू शकता. आम्हाला आमच्या संशोधनासाठी एम्ब्रिओज नेहमीच लागत असतात. तसं केलं तर तुम्हाला कोणताच खर्च करावा लागणार नाही आणि एम्ब्रिओजचा सदुपयोग होईल. आत्तापर्यंत एम्ब्रिओज गोठवण्यासाठी जो काही खर्च तुम्ही केलात त्याचा रिफंडही तुम्हाला मिळेल. अप्रत्यक्षपणे संशोधनाचा पुढच्या लोकांना उपयोग होणारच असतो ना, तुम्हाला जसा आधीच्या संशोधनाचा झाला होता तसा. शेवटचं वाक्य उच्चारताना व्हेरोनिकाच्या चर्येवर धूर्तपणा दिसला. या दोघांच्या मनात सत्सद विवेक बुद्धीच्या टोचणीचं एक पिल्लू तिने अलगदपणे सोडून होतं. कपिल मैत्रेयी दोघांच्याही काळजात कळ उठली. एम्ब्रिओ संशोधनासाठी वापरू द्यायची म्हणजे आपल्या बाळांना जन्माला तर येऊ द्यायचंच नाही, उलट त्यांच्यावर नाना प्रयोग करायला संमती द्यायची. एम्ब्रिओज गोठवणं आज जास्त भयाण की त्याच्यावर प्रयोग करू देणं जास्त भयाण. कपिलला पूर्वी कधीतरी पाहिलेला अमोल पालेकरांचा स्पंदन नावाचा चित्रपट आठवला. झोपडपट्टीत राहणारा त्यातला नायक पोटासाठी वेगवेगळ्या वयाचे भ्रूण संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांना विकून पैसे मिळवताना दाखवला होता. शेवटी आपल्या मुलीचा अनौरस गर्भ आणि स्वतःच्या बायकोचा ॲडव्हान्स स्टेजमधला गर्भ त्यांना विकलेला पाहताना कपिलला किळस आली होती. नरेची केला ही न किती नर, ह्या त्याच्या आजोबांच्या तोंडून वारंवार ऐकलेल्या वाक्याचा अर्थ त्या दिवशी त्याला प्रथम जाणवला होता.
आज तेच वाक्य पुन्हा प्रकर्षानं आठवलं. आपण तरी काय करतो इथे बसून, काय ऐकतो ह्या बाईकडून. त्याचा चेहरा लालबुंद झाला होता, डोळे चुरचुरायला लागले होते, मोठ्यांदा ओरडावंसं वाटत होतं. टेबलावरच्या वस्तू फेकायची सणक आली होती. पण त्यानं स्वतःला आवरलं. अंगी मुरवलेले अमेरिकन जीवनशैलीचे शिष्टाचार वगैरे विसरून तो ताडकन उभा राहिला. त्याची अवस्था पाहून मैत्रीही घाबरली. तिला इथं कोणताही तमाशा व्हायला नको होता. कपिलच्या हातावर आपला थरथरता हात ठेवत ती उभी राहिली. फक्त त्यालाच ऐकू जाईल अशा आवाजात ती पुटपुटली, चल आपण घरी जाऊन काय ते बोलू. आता काय बोलायचं राहिलंय, साले मला समजतात कोण, कसाई. नेमक्या त्याच क्षणी केतनच्या किंचाळण्यानं ती खोली दणाणून टाकली. अनोळखी जागी एकाएकी जाग आल्यानं तो बुजला होता. मैत्रेयीनं शिष्टाचार म्हणून वेरोनिकाशी हस्तांदोलन केलं. आम्ही तुम्हाला नंतर कॉन्टॅक्ट करू, केतनकडे निर्देश करत मैत्रेयी त्याची कार सीट उचलून दाराकडे चालायला लागली. लॅबच्या इमारतीबाहेर ते आले तेव्हा शिशिरातली संध्याकाळ झाकोळून आली होती. उरलासुरला सूर्यप्रकाशही गायब झाला होता. हिमवर्षावाला सुरुवात झाली होती. बर्फाचे थर अंगावर वागवत निष्पर्ण झाडांचे फाटे जागच्या जागी गोठल्याप्रमाणे मुकाट्यानं स्तब्ध उभे होते. खबदाडीत दबा भरून बसलेल्या श्वापदासारखा दूरवरून येणारा घोंघावणाऱ्या वाऱ्याचा आवाज भेसूर भासत होता. कपिलनं पार्क केलेल्या त्यांच्या गाडीसमोरच्या वाफ्यात झाडाच्या आधारानं लटकणारा आणि बोचऱ्या वाऱ्याबरोबर थरथरणारा हिमाच्या ओझ्यानं वाकलेला बिपिंग विलोचा वेल अगदी केविलवाणा दिसत होता. पार्किंगमधल्या मंद प्रकाशातून बाहेर पडून एकाकी काळोख्या रस्त्यावर कपिलनं गाडी वळवली तेव्हा बऱ्याच न सुटणाऱ्या प्रश्नांची भेंडोळी त्याच्या डोक्यात दाटीवाटीने जमली होती. आपण IVFच्या नादीच लागायलाच नको होतं का? पण आपल्याला कुठे माहिती होतं पुढे असं काय होणार आहे हे. समजा मैत्रेयीला नैसर्गिकपणे दिवस राहिले नसते तर. त्याला आत्ता खूप एकाकी वाटलं. काय करायचं, काय करू एकाएकी कातर झालेल्या हळव्या मनाचं. मैत्रेयीला एम्ब्रॉईज वापरण्यासाठी भरीस घालायचं, ती ऐकणार नाही. तिच्यावर मी बळजबरी करायची, नाही नाही, ते बरोबर नाही होणार. समजा तिनं ऐकलं तरी तिला खरंच अपराधी वाटत राहणार असेल तर. पण मग कधीतरी कोणीतरी दान घेणारा भेटेल अशा आशेवर उगीचच इनडेफिनेटली पैसे भरत राहायचं, नाही. ज्या दानाची लोकांना किंमत नाही ते दान आपण त्यांच्यावर का लादायचं. विशेषतः जे आपल्यालाच आपल्या जगन्यतानं दान केलंय ते दान, आपल्याला जे प्राणाहून प्रिय वाटतंय असं दान आपण द्यायला तयार असताना. मग ती बया सुचवत होती तसा आपणच आपल्या परमप्रिय हेल्पलेस असलेल्या एम्ब्रिओवर नाना प्रयोग करायला ग्रीन सिग्नल द्यायचा. काय चूक आणि काय बरोबर. मागच्या सीटवरल्या कार सीटमध्ये बसून केतन अजूनही हुंदके देऊन रडत होता. दुधाच्या बाटलीची लालूच दाखवून त्याला गप्प करायचा मैत्रीचा आटापिटा कपिलला जाणवतच नव्हता.